अतिशय इम्पॉर्टंट कंटेंट आहे, बोर्डच्या दृष्टीने हायली वेटेज आहे। बघा याला 40 पैकी 12 मार्क, हे तुम्हाला आता पाठ झाला असेल असा प्रश्न दिलाय, त्यामुळे कंपल्सरी ही जी फॉर्म्युला मेथड आहे ती 3 मार्काला येते म्हणजे येते। लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात? नेहमी 2 रूट्स असतात। 3x - 2 = 0 का सेपरेट करायचं? फॉर गेटिंग 2 सोल्युशन्स। हॅलो स्टुडंट, कसे आहात सगळे? मस्त ना? असायलाच पाहिजे, कारण मी पल्लवी पुन्हा एकदा या दिशा डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी घेऊन आली आहे मॅथमॅटिक पार्ट फर्स्ट अगदी सोप्या पद्धतीने। बघा, पहिल्यांदा तर मला सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण माझ्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, खूप सारे लाईक्स आलेले आहेत, खूप छान छान कमेंटसुद्धा तुमच्या आलेल्या आहेत। खरंच त्यासाठी मनापासून धन्यवाद। खरं तर याचमुळे आज पुन्हा एकदा नव्या जोमानं एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तो जो कंटेंट आहे त्या व्हिडिओमधला अतिशय इम्पॉर्टंट कंटेंट आहे, बोर्डच्या दृष्टीने हायली वेटेज आहे, महत्त्वपूर्ण आणि तेवढाच इंटरेस्टिंग पण आहे। ओके, तर तो टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव मी आज तुम्हाला सांगेल। त्या टॉपिकचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। चला तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मॅथमॅटिक पार्ट फर्स्ट मधला हा सेकंड टॉपिक आहे। 12 मार्कचं वेटेज या टॉपिकला आहे। बघा, बोर्डच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण 12 मार्क आहेत। बघा याला 40 पैकी 12 मार्क, हे तुम्हाला आता पाठ झाला असेल। 40 पैकी 12 मार्क। बघा, जसा लिनियर इक्वेशन जो आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हायली वेटेज टॉपिक होता, सेम त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षा थोडासा जास्तच इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ ऑप्शन। 12 मार्काचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात। बघा, या टॉपिकची प्रथम आपण इंट्रोडक्शन करून घेऊयात आणि त्यामधले जे कंटेंट आहेत, बेसिक कंटेंट जे छोटे छोटे काही प्रॅक्टिस सेट आहेत सगळे, आणि त्या प्रॅक्टिस सेटमध्ये असणारे कंटेंट आहेत ते 1 बाय 1 जाणून घेऊयात। त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आणखीन आपल्याला काय करायचं आहे, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनची इंट्रोडक्शन आपल्याला करून घ्यायचे, आणि इंट्रोडक्शन झाल्यानंतर फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व करायचे। तर चला मग आपण सुरू करूयात बेसिक कंटेंटला। या चॅप्टरमध्ये अराउंड 6 प्रॅक्टिस सेट आहेत, 2.1 पासून 2.6 पर्यंत, आणि या प्रॅक्टिस सेटमधला प्रत्येक कंटेंट हा महत्त्वपूर्ण कंटेंट आहे। पहा, त्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय काय आहे ते 1 बाय 1 बघूयात, आणि कोणता कंटेंट त्यामध्ये येतो हेही जाणून घेऊयात। बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे ना, तो इंट्रोडक्टरी पार्ट हा प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये येतो। आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। एक लक्षात घ्या, कशाची ओळख झाल्याशिवाय गोष्टी पुढे जात नाहीत, तुम्हाला माहिती आहे। तशी ह्या इक्वेशनची आपण काय करूयात, ओळख करून, या चॅप्टरची आपण काय करून घेऊयात, ओळख करून घेऊयात, आणि ती कशामध्ये, तर प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये। यातले पॉइंट मात्र आज आपण तुमच्याशी डिस्कस करूयात। तर क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला 2.1 मध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन करायचंय। 1 मार्कासाठी बोर्डला प्रश्न येतोच। 2 प्रकारे प्रश्न विचारला जातो की इज द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, और आयडेंटिफाय विच इक्वेशन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन। या पद्धतीचे काही क्वेश्चन जे आहेत तर ते क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्ये विचारले जातात। त्यानंतर याच प्रॅक्टिस सेटमधला दुसरा प्रश्न, ABCच्या व्हॅल्यू तुम्हाला काढता आल्या पाहिजेत। ABCच्या व्हॅल्यू कशा काढायच्या आणि कशा त्या लिहायच्या हे सगळं आपण समजावून घेऊयात, पण लक्षात ठेवा, हा 1 मार्कासाठी येणारा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। जरी 1 मार्काला येत असेल तरी अख्खाच्या अख्खा टॉपिक या क्वेश्चन 2 वर प्रॅक्टिस सेटमधला डिपेंड आहे। नंतर या प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे, तर तुम्हाला रूट्स काढायचे आहेत। बघा, रूट्स म्हणजे काय हे आपण पुढे 1 बाय 1 शिकूयात, आणि त्यानंतर K ची व्हॅल्यू काढायची। असं आहे प्रॅक्टिस सेट 2.1, आणि त्यामधले जे प्रश्न साधारणतः 1 आणि 2 मार्काला बोर्डला विचारले जातात। नेक्स्ट चॅप्टर पुढे जातो, तो कुठे, मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन। बघा, ज्या इक्वेशन्स जे काही आपल्याला सॉल्व करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्या सॉल्व करण्यासाठी 3 मेथड आहेत। अनुक्रम आहे प्रॅक्टिस सेट 2.2, 2.3 आणि 2.4 मध्ये या ज्या मेथड आहेत त्या मेथड्स तुम्हाला काय केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत। ठीक आहे, सो फर्स्ट 2.2 मध्ये जी मेथड आहे ती आहे फॅक्टरायझेशन। अतिशय इम्पॉर्टंट मेथड आहे। बघा, याच्यावर तुम्ही जर PYQs पाहिले तर प्रत्येक वर्षी क्वेश्चन हा आहेच, 2 मार्कासाठी क्वेश्चन याच्यावर
येतो. सेकंड 2.3 मध्ये असणारी जी मेथड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ती काय आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आतापर्यंत एवढे प्रश्न या मेथडवर आलेले नाही आहेत. पण तुम्ही म्हणाल इथून पुढे येणार नाहीत का, तर येणार. बघा, आले नाही आले तरी सुद्धा आपल्याला ही मेथड पण प्रिपेअर करायची आहे. ही मेथड पण इम्पॉर्टंट आहे. आला प्रश्न तर 3 मार्काला येणार. आणि नेक्स्ट हा जो चौथा प्रॅक्टिस सेट आहे 2.4, याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. ही प्रॅक्टिस सेट सुद्धा बोर्डच्या दृष्टीने व्हेरी IMP आहे. ॲक्टिव्हिटी बेस्डचे क्वेश्चन्स या प्रॅक्टिस सेटमधून येतात. क्वेश्चन 3A मध्ये मोस्ट ऑफ द या फॉर्म्युला मेथडवर तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेत. 3B मध्ये सुद्धा डायरेक्टली इक्वेशन दिले अँड सॉल्व बाय युझिंग फॉर्म्युला असा प्रश्न दिलाय. त्यामुळे कंपल्सरी ही जी फॉर्म्युला मेथड आहे ती 3 मार्काला येते म्हणजे येतेच. त्यानंतर हे जे छोटे छोटे पॉईंट दिसत आहेत बघा, जे छोटे छोटे दिसतात ते खरं तर आपल्याला फार कन्फ्यूज करतात. पण कन्फ्यूज होण्यासारख्या काही गोष्टी नाही आहेत याच्यामध्ये. 1 बाय 1 हे पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासले की जे सगळे पॉईंट आहेत प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये, ठीक आहे, तर ते अभ्यासले तर कंपल्सरी तुम्हाला याचे अगदी 1 मार्कापासून 4 मार्कापर्यंतचे सगळे प्रश्न या कंटेंटमधून विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे एक हॉट्स लेवलचा क्वेश्चन आहे तर हॉट्स लेवलचा क्वेश्चन 4 मधला क्वेश्चन सोडवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला याचे बेसिक जे काही आहेत ते बेसिक्स हे स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. तर कंपल्सरी तुम्हाला तो क्वेश्चन 4 चांगल्या प्रकारे सुटतो. PYQ मध्ये या टाईपचे क्वेश्चन्स आलेला आहे. बघा, मग याच्यामध्ये काय काय आहे तर पहिल्यांदा तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची, 1-2 मार्काला हा प्रश्न येतो. त्यानंतर नेचर ऑफ रूट तुम्हाला फाइंड करायचे. मग नेचर ऑफ रूट हे कशावर डिपेंड आहेत तर डिस्क्रिमिनंट. ओके, डिस्क्रिमिनंट चांगला काढता आला तर नेचर ऑफ रूट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित शोधता येतात. ठीक आहे, आणि नंतर काय सांगितलंय, रिलेशन बिटवीन द रूट्स अँड द कोइफिशियंट. बघा, कोइफिशियंट आणि रूट्स याच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन्स आणि त्या रिलेटेड असणारे क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये विचारले जातात. आणि टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स, तर आपल्याला काय करायचंय, आधीच्या ज्या मेथड्स दिलेल्या आहेत त्या मेथड्समध्ये काय करायचंय, तुम्हाला रूट्स फाइंड करायचे, शोधायचे. पण ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला ऑलरेडी रूट्स दिलेत तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. बरोबर आहे. मग हे कसं करायचं सगळं 1 बाय 1 आपण पाहणार आहोत. पण आता मात्र लक्षात ठेवा, हे सगळे जे पॉईंट आहेत ते ॲब्सोल्युटली 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्कसाठी काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये डिस्क्रिमिनंट 1-2 मार्कला विचारतात, नेचर ऑफ रूट 2 मार्कला विचारतात, हे रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट 1 मार्कचा सिंगल पण प्रश्न येतो आणि 3 मार्क्सचा प्रश्न याच्यावर रिलेटेड येतो. त्याच्यानंतर जे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे 1 मार्क्सचा प्रश्न बोर्डला इथे विचारला जातो. आणि नेक्स्ट जी लास्टची जी प्रॅक्टिस सेट आहे ती प्रॅक्टिस सेट 2.6. तर 2.6 मध्ये काय करायचं आपल्याला, ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं लिनियर इक्वेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं, वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा नाही. अतिशय सोपे असतात रे. काय करायचं असतंय, तुम्हाला व्यवस्थित वाचता आले पाहिजेत हे सगळे प्रॉब्लेम्स, बरोबर, आणि त्याच्या कंडिशन्स आपल्याला समजावून घेतल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल लिनियरमध्ये पण तेच सांगताय, क्वाड्रॅटिकमध्ये पण तेच सांगताय, पण क्वाड्रॅटिकचे वर्ड प्रॉब्लेम कसे शोधायचे तर कंडिशनवरून शोधायचे. एक कंडिशन दुसऱ्यावर डिपेंड असेल तर 100% शुअर शॉट लक्षात ठेवा तुम्ही, हा जो काही क्वेश्चन आहे तो कशामधला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलाच आहे. ठीक आहे, आणि मग हे सॉल्व्ह करण्यासाठी कंडिशन समजावून घेतल्यानंतर जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे तो व्यवस्थित तुम्हाला आला, फॅक्टरायझेशन करता आले किंवा ह्या ज्या मेथड्स आहेत, फॉर्म्युला मेथड आहे ती प्रॉपरली सॉल्व्ह करता आली की तुम्हाला हे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अतिशय चांगलं करता येतं. वर्ड प्रॉब्लेम हे चांगल्या पद्धतीने सोडवता येतात. बोर्डला या 2.6 मधले जे काही क्वेश्चन्स आहेत, अराउंड 10 क्वेश्चन आहेत, मोठी प्रॅक्टिस सेट आहे, पण त्याच कन्सेप्टचा आधार घेऊन तुम्हाला 4 मार्कचे क्वेश्चन्स काय केलेले आहेत, विचारलेले आहेत. म्हणजे अगदी लास्ट इयरचा जर प्रश्न आपण बघितला तर त्याच्यामध्ये पण जे काही एक एक्झाम्पल आहे या प्रॅक्टिस सेटमधलं, फक्त नंबर त्याच्यामध्ये चेंज केलेत, ॲज इट इज क्वेश्चन तिथे दिलेला आहे. 4 मार्कला अराउंड तो प्रश्न आलेला आहे. त्यामुळे बोर्डच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 2.6. चला तर मग या सगळ्या इंट्रोडक्शनवरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची थोडीशी ओळख करून घेऊयात आणि त्या रिलेटेड असणारी जी पहिली मेथड आहे त्या मेथडवर आधारित असणारी काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात.
पहा, इंट्रोडक्शनकडे पुढे जाऊयात आपण. कशाचं इंट्रोडक्शन करायचं आहे आपल्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशनचं इंट्रोडक्शन करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलंय की इक्वेशन म्हणजे काय, बरोबर आहे. ज्याला लेफ्ट हँड साईड असते, ज्याला राईट हँड साईड असते, इज इक्वल टू सिम्बॉलनी ते काय केलेले असतात? इक्वलाइज केले असतात, बरोबर आहे. याला काय म्हणायचं? इक्वेशन. आता प्रश्न राहिला क्वाड्रॅटिक. आता क्वाड्रॅटिक म्हणजे काय? बघा, क्वाड्रॅटिक म्हणजे काय? तर ज्याची डिग्री, पॉवर, जी हायेस्ट इंडेक्स आपण म्हणतो त्याला, ती काय असते? 2 असते. अशाला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन समजून घेण्याच्या 2 कंडिशन आहेत, ओळखण्याच्या 2 कंडिशन आहेत. पहिली कंडिशन काय आहे बघा? फर्स्ट कंडिशन, तर या इक्वेशनमध्ये इक्वेशनची जो व्हेरिएबल आहे बघा, व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलची डिग्री जी आहे तर ती डिग्री काय असली पाहिजे? 2 असली पाहिजे. आता पुन्हा व्हेरिएबल सांगण्याची काही गरज लागली नाही पाहिजे, पण तरी सुद्धा काही लोकांसाठी मी सांगते की कशाला म्हणायचं व्हेरिएबल, कशाला म्हणायचं कोएफिशियंट. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 5y, तर याच्यामध्ये हा जो 5 आहे तो कोएफिशियंट आहे. नंबर जो आहे तो काय आहे? कोएफिशियंट आहे. आणि जो हा y आहे तो काय आहे? व्हेरिएबल आहे. ठीक आहे, आणि ह्या व्हेरिएबलची जर डिग्री काय असेल? 2 असेल, बरोबर, 2 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. आणि सेकंड कंडिशन, तर या इक्वेशनमध्ये ओनली 1 व्हेरिएबल असला पाहिजे. काय असला पाहिजे? एकच व्हेरिएबल असला पाहिजे. जसं लिनियर इक्वेशनमध्ये कंडिशन सांगितलेली की तिथे 2 इक्वेशन असल्याशिवाय ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होत नाही. ओके, त्याचप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जर एकच व्हेरिएबल असेल तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. ठीक आहे, सो दोन्ही कंडिशन्स तुम्ही बघितल्या. पहिल्या कंडिशनमध्ये त्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची जी डिग्री जी आहे ती काय असली पाहिजे? 2, आणि त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असणे आवश्यक आहे. तर इथे मी एक एक्झाम्पल लिहिलंय बघा. आताच तुम्हाला समजावून सांगितलं व्हेरिएबल आणि कोएफिशियंटच्या कन्सेप्टनुसार, आणि त्या व्हेरिएबलच्या डोक्यावर 2 दिला, इज इक्वल टू 0. तर आता बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल आहे का? तर येस, डेफिनेटली हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल आहे. का? तुम्ही म्हणाल मिस किती छोटं आहे. अरे छोटं आहे, पण तरी ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. का आहे बघा? कारण याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, दॅट इज y, आणि त्या y ची डिग्री काय आहे? 2 आहे. म्हणून जर तुम्हाला प्रश्न असा विचारला, राईट एनी 2 इक्वेशन, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर त्यासाठी अगदी 100% तुम्ही हे इक्वेशन लिहू शकता. दिस इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 5y² इज इक्वल टू 0. बरोबर आहे. अजून मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देते. ती एक्झाम्पल्स मला चला पटापट सांगा की ती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही. बघा, दोन्ही कंडिशन्स मी तुम्हाला सांगितल्यात. व्हेरिएबलची डिग्री काय असली पाहिजे? 2, आणि त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असलं पाहिजे. चलो मी लिहिते, पटापट कमेंट करा. 2y² + 3y + 6 इज इक्वल टू 0. आणखीन एक एक्झाम्पल लिहिते. ओके, बघा, चला 2 एक्झाम्पल बघूयात. ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये तर बघा इथे काय आहे? एकच व्हेरिएबल आहे, ओनली 1 व्हेरिएबल. y हा एकच व्हेरिएबल आहे, आणि त्या व्हेरिएबलची जी डिग्री आहे, हायेस्ट इंडेक्स आहे, ती काय आहे? 2 आहे. म्हणजे निश्चितच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कारण बाकीचे जर बघितले तर वायच्या डोक्यावर काहीच नाही, तुम्हाला माहिती आहे 1 असतं, आणि हा कॉन्स्टंट आहे, त्याची जी डिग्री काय असते? इंडेक्स काय असते? 0 असते. सर्वात मोठा नंबर काय आहे? 2 आहे. म्हणजे ती काय झाली? त्याची डिग्री झाली, आणि म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एक व्हेरिएबल, डिग्री 2. ओके, आणि त्यानंतर थर्ड आपण इक्वेशन तुम्ही बघितले, सांगाल. ओके, इथं काहीतरी गडबड दिसते की नाही तुम्हाला? काय गडबड दिसते? तर बघा, इथे डिग्री 2 आहे, याची पण डिग्री 2 होऊ शकेल. बघा, याची 1 असते, डिग्री म्हणण्यापेक्षा आपण इंडेक्स म्हणूयात. ह्याची इंडेक्स 1 आणि ह्याची एनची पण इंडेक्स 1. 1 + 1 2 होऊ शकेल. येस ना? आहेच. परंतु याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? 2 व्हेरिएबल्स आहेत, 2 व्हेरिएबल्स आहेत. आणि कंडिशन काय सांगते? ओनली 1 व्हेरिएबल असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? जरी डिग्री 2 असेल तरी सुद्धा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ओके, दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, अशा प्रकारे
तुम्ही MCQला 1 मार्काला येणारा प्रश्न एकदम व्यवस्थित सोडू शकता की दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर ते का आहे हे मी सांगितलंय, कारण त्याच्यामध्ये व्हेरिएबल 2 आहे आणि व्हेरिएबलची डिग्री 2 आहे आणि एकच व्हेरिएबल आहे. आणि का नाही तर बघा, जरी डिग्री 2 असेल तर 2 व्हेरिएबल आहेत, चालणार नाही, बरोबर आहे. आणि जर डिग्री 2 पेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल तरी चालणार नाही. येस, तर दोन्ही कंडिशन तुमच्या लक्षात आल्यात. 100% तुम्ही 1 मार्क्सचा MCQ जो आहे तर तो बोर्डचा सोडू शकाल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय करू शकाल. येस ना. चलो पुढे जाऊयात आपण. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला इथं दिसतंय ax² बघा इथे लिहिते मी परत, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि ह्याला काय म्हणूया, दिस इज अ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जनरल फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म पण म्हणतात. येस, प्रश्न विचारला जाऊ शकतो, राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म ऑर स्टँडर्ड फॉर्म, दोन्हीचा अर्थ एकच. ओके, आता ते कसं लिहायचं बघा. इथे तुम्ही जर जनरल फॉर्म मधलं इक्वेशन बघितलं, बरोबर आहे, जनरल फॉर्म मध्ये का म्हणायचं, कारण जे व्हेरिएबल हे जे कोइफिशियंट आहेत त्या कोइफिशियंटच्या जागी ABC त्यांनी यूज केले म्हणून तो जनरल फॉर्म आहे. जर नंबर तिथे लिहिलेले असते तर तो पर्टिक्युलरली एक्झाम्पल ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला असता. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की बघा, ही जी स्क्वेअर जनरल फॉर्म लिहिताना सी जी स्क्वेअरची टर्म आहे ना ती पहिल्यांदा लिहायची असते. सेकंड टर्म कोणती असते, ही एक्सची टर्म जी असते, एक्स या व्हेरिएबलची टर्म, आणि थर्ड टर्म जी असते ती कॉन्स्टंट टर्म असते, त्याला काहीच व्हेरिएबल नसतो, बरोबर आहे. अशा पद्धतीने ह्या तिन्ही टर्म्स तुम्ही प्रॉपरली अरेंज केल्या तर आणि तरच ते इक्वेशन काय असेल, जनरल फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे, मग बघा इथे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा काय आहे, जनरल फॉर्म ऑफ ॲन क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचं एक एक्झाम्पल पण आपण घेऊयात. बघा ए मध्ये एच्या जागी आपण कोणताही नंबर्स ठेवू शकतो. बघा तो नंबर काय, समजा मी 3 ठेवला, 3x². ओके, बीच्या जागी समजा 2 ठेवला, 2x, आणि प्लस सीच्या जागी कोणताही नंबर ठेवायचा, त्याला कोणताही व्हेरिएबल लिहायचा नाही. 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. मग अशा प्रकारे एक जनरल फॉर्ममधलं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो. ठीक आहे, ही झाली बेसिक माहिती. ओके, जनरल फॉर्म कसा लिहायचा, तर 3 तुमच्या टर्म्स आहेत ते या पद्धतीनेच अरेंज झाल्या पाहिजेत. पहिली स्क्वेअरची टर्म, दुसरी एक्सची टर्म आणि तिसरी कॉन्स्टंटची टर्म. ओके, आता याच्यामध्ये मी एक्झाम्पल पण तयार करून दाखवलंय, पण याच्यामध्ये हे व्हेरिएबल्स जे आहेत, व्हेरिएबल्स बघा, सॉरी, हे व्हेरिएबल्सचे कोइफिशियंट आहेत. x² कोइफिशियंट काय आहे, 3 आहे. ह्या एक्सचा कोइफिशियंट काय आहे, 2 आहे, आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे, बरोबर आहे. तर ह्या कशाच्या व्हॅल्यूज आहेत, तर ABCच्या. मी या इक्वेशनशी कम्पेअर जर केलं तर बघा, ax² आहे तर एच्या जागी काय आहे, 3 आहे, म्हणून एची व्हॅल्यू काय आहे तुमची, 3 आहे. आणि ए कोण आहे, ए हा काय आहे, x² टर्मचा कोइफिशियंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे a इज इक्वल टू काय आला इथे, 3 आला. येस, b इज इक्वल टू, बघा कम्पेअर करून बघा, b इज इक्वल टू, बीच्या जागी इथे 2 आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू काय आली आहे इथे, 2 आहे. बघा प्लस साईन आहे म्हणून मी +2 लिहिली. इथं जर मायनस असते तर मी काय लिहिली असते, -2 लिहिली असते. सो बी ची व्हॅल्यू काय आली इथे, 2 आली. आणि सी हा कॉन्स्टंट टर्म आहे, सो सी इज इक्वल टू काय आला, 5 आला. ओके, म्हणजे या जनरल फॉर्मवरून आपण एक्झाम्पल तयार केलं आणि एक्झाम्पलवरून ABCच्या व्हॅल्यू अशा प्रकारे आपण काय करू शकलो, शोधू शकलो. येस, त्यामुळे कंपल्सरी लक्षात घ्या की ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या जनरल फॉर्ममध्येच इक्वेशन लिहून आपण ABCच्या व्हॅल्यू ॲक्युरेटली शोधू शकतो. ठीक आहे, 2.1 मधला ABC व्हॅल्यू फाइंड करण्याचा हा एक प्रश्न आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्या पद्धतीने. ठीक आहे, आता बघा या ABCच्या बाबत एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे, तर सेकंड कंडिशन फॉर जनरल फॉर्म, ABC आर रियल नंबर्स. हे ABC काय असले पाहिजेत, आता मी माझ्या मनाने लिहिलेत, बरोबर आहे, 3, 2, 5, पण ते नंबर लिहिताना ते नंबर ॲब्सोल्युटली रियल नंबर असणे आवश्यक आहेत. येस ना, मग ते पॉझिटिव्ह असतील चालतील, निगेटिव्ह चालतील, मायनस चालतील. येस, पण ते काय असले पाहिजेत, रियल नंबर्स असले पाहिजेत. ओके, म्हणजे आणखीन काही एक्झाम्पल्स पण याच्याने आपण तयार करू शकतो. बघा, 2m² -1/3m
+4 इज इक्वल टू 0. बघा हे सुद्धा काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये ए काय आला, 2 आला, बी इज इक्वल टू -1/3 आला आणि +4 हा काय, सी काय आला, 4 आला. आणि हे ABC सगळे काय आहेत, रियल नंबर्स आहेत. काय आहेत, रियल नंबर. म्हणून हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्झाम्पल आहे. सेकंड कंडिशन तुम्हाला ABC हे काय असले पाहिजेत, रियल नंबर्स असले पाहिजेत. आणि थर्ड कंडिशन अशी आहे बघा, ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. थर्ड कंडिशन अशी आहे की तुमचा जो ए आहे ना, ए तो ए काय असला नाही पाहिजे, 0 असला कामा नये. आता परत विचारू नका ए कोण, येस माहिती असेल तुम्हाला. ए म्हणजे काय, तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय असतो, ए असतो. येस. आता बघा ए जर 0 असेल तर काय होईल, आपण असा प्रश्न विचारूयात. ए जर 0 असेल तर काय होईल, पाहूयात काय होईल. हेच इक्वेशन्स आपण जे खाली घेतले ते घेऊयात. काय इक्वेशन घेतले आपण बघा, 3x² + 2x + 5 इज इक्वल टू 0. तर इथे कंडिशन काय सांगते, हा ए म्हणजेच काय बघा, इथे कम्पेअर केलाय. ए ची व्हॅल्यू आपण 3 घेतली, म्हणजे हा 3 हा ए जो आहे तर तो आपण 0 घेतला. काय घेतला, 0. तर 0 × x² काय येणार, 0 येणार. तुम्हाला माहिती आहे, इफ वी मल्टिप्लाय 0 बाय एनिथिंग आन्सर कॅन 0. बरोबर आहे. उत्तर काय येत आहे, 0च येत आहे. म्हणजे 0 आल्यानंतर ही टर्म सगळी काय होते, निघून जाते. राहतंय काय, 2x + 5 इज इक्वल टू 0. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही. कारण का, तर स्क्वेअरची टर्मच नाहीये ना. आणि बघा रे, स्क्वेअरची जर टर्मच नसेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आपण डिस्कस करून काही उपयोग आहे का, नाही. त्यामुळे कंपल्सरी स्क्वेअर असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही ए ची टर्म कधीही 0 असता कामा नये. 0 जर झाली तर ते जे इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक राहत नाही, लिनियर इक्वेशन आहे. ओके, लिनियर इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. म्हणून कंपल्सरी ए हा काय असला नाही पाहिजे, 0 असता कामा नये. येस, ही कंडिशन जी आहे थर्ड ती आपल्याला अप्लाय करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मग बघा, व्हॉट अबाउट बी अँड सी. तर बी आणि सी 0 असतील तरी चालतील. कारण का, तर बघा पहिलंच एक्झाम्पल आपण काय केलंय, 5y² इज इक्वल टू 0. याच्यामध्ये कम्पेअर टू जनरल फॉर्म, आता जनरल फॉर्म माहिती आहे तुम्हाला, x² + bx + c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये ही एवढीच एक टर्म आहे x² ची, बी आणि सी ची टर्मच नाही आहे तिथे. म्हणजेच काय, तर बी आणि सी काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे ती नसणार आहे टर्म, म्हणजे काय असणार आहे, ती व्हॅल्यू 0 असणार आहे. मग बघा, जरी त्या टर्म्स नाही आहेत तरी इक्वेशनला काही फरक पडला का, नाही. इक्वेशन ॲज इट इज आहे, 5y² इज इक्वल टू 0. आणि दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड करत आहे. व्हेरिएबल एकच आहे, सॉरी व्हेरिएबल एकच आहे आणि त्या व्हेरिएबलची डिग्री काय आहे, 2 आहे. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर मग बी आणि सी ची व्हॅल्यू जरी 0 आली तरी काही हरकत नाही, पण ए मस्ट नॉट बी इक्वल टू 0. ओके. आणि ह्या जर कंडिशन तुम्ही अप्लाय केल्या तर 100% क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिता येईल, ओळखता येईल कोणतं आहे कोणतं नाही, आणि जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू सुद्धा या पद्धतीने अगदी ॲब्सोल्युटली काढता येतील. ठीक आहे. चला तर मग इंट्रोडक्शन नंतर आपण जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात ते सॉल्व कसे करायचे ते पाहूयात. तर तो जो पुढचा पॉइंट आहे आपला तो काय आहे, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक पहिली गोष्ट 100% लक्षात घ्या, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट म्हणजेच काय असतं, तर त्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. काय असतं, सोल्युशन. ओके. आता सोल्युशन म्हणजे काय हेही आपण सांगूयात. तर दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक घेते एक्झाम्पल. बघा, एक्झाम्पलमध्ये x² -4x, येस नाही +4x - 5 इज इक्वल टू 0 असं एक एक्झाम्पल घेते मी. बरोबर आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या एक्झाम्पलचं सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन म्हणजे काय, तर ह्या एक्झाम्पलमध्ये जो व्हेरिएबल आहे, कोणता व्हेरिएबल आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे, तर त्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. येस, ती व्हॅल्यू काढायची आहे, किंवा ती व्हॅल्यू जी आपल्याला दिलेली आहे ती व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केली. येस, पुट केली की ज्यावेळेला लेफ्ट हँड साईड
इज इक्वल टू राईट हँड साईड येते, तेव्हाच आपण काय म्हणतो त्या इक्वेशनचं ते काय असेल, सोल्युशन असेल. आणि याच सोल्युशनला आपण काय म्हणतो, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणतो, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग हे रूट जे आहे ते रूट आपल्याला ओळखायचं आहे, फाइंड करायचं आहे, बरोबर आहे की. दिलेली जी व्हॅल्यू आहे किंवा आलेलं रूट आहे ते खरंच त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे का, ते आपण काय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. एक एक्झाम्पल मी घेतलं, x² + 4x - 5 = 0. रूट म्हणजे आणखी 100% तुमच्या लक्षात आलं असेल, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईड द इक्वेशन आर कॉल्ड ॲज रूट ऑफ इक्वेशन. सॅटिस्फाईड म्हणजे काय की बघा, ह्या इक्वेशनमध्ये मी एक्सची व्हॅल्यू पुट करते, x = 1. येस, या इक्वेशनमध्ये ज्या ठिकाणी एक्स दिसतोय त्या ठिकाणी मी 1 प्लेस करते आणि 1 प्लेस केल्यानंतर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड जर येत असेल तर आणि तरच ते इक्वेशन काय ते x = 1 हे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट असेल. ठीक आहे, पुट करूयात. x² म्हणजे हा काय आला तुमचा 1², 4 × x म्हणजे काय आला 4 × 1 - 5. पहिल्यांदा मी लेफ्ट हँड साईड घेते या इक्वेशनची. बघा, स्क्वेअर ऑफ 1 इज 1, येस, प्लस 4 1 जा काय आला हा 4 आणि -5. ओके, आता इथे आपण काय करूयात, 4 + 1 5 आणि 5 - 5 इज इक्वल टू काय आला 0. लेफ्ट हँड साईड काय आली आपली 0. आणि बघा, ही ह्या इक्वेशनची काय आहे, लेफ्ट हँड साईड आहे आणि ही काय आहे, राईट हँड साईड आहे. सो या इक्वेशनच्या राईट हँड साईडला काय आहे, 0 आहे, बरोबर. सो तुम्ही पाहिलं तर काय दिसतं इथे, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. दॅट मीन्स द x = 1 इज अ सोल्युशन ऑफ ॲन इक्वेशन. येस, म्हणजे डेफिनेटली तुमच्या लक्षात आलं असेल, जर आपल्याला इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे, ओके, सोल्युशन म्हणजेच काय काढायचं आहे, रूट काढायचं आहे, तर डेफिनेटली आपल्याला एक्सची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करायची, शोधून काढायचे. येस, पहिल्यांदा आपण काय बघितलं, दिलेली जी व्हॅल्यू आहे ती अगेन्स्ट या व्हेरिएबल आपण ठेवली तर ती व्हॅल्यू या इक्वेशनचं रूट येईल की नाही हे आपण काय केलं, आयडेंटिफाय केलं. आणि त्याचवरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड आउट करायचंय. म्हणजे काय करायचंय, तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची, हे इथे समजावून घेतलं. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये जो 3rd 4th क्वेश्चन आहे तो याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही उत्तम प्रकारे सॉल्व करू शकता. सॉल्व करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला येतंय की नाही किंवा तुम्हाला ते समजलं आहे की नाही. ओके, नेक्स्ट बघा, आपण काय करूयात की जे रूट काढायचे, आपल्याला काय काढायचंय, रूट काढायचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, म्हणजेच त्याचं सोल्युशन्स काढायचं. येस, सोल्युशन्स काढायचे. तर सोल्युशन्स काढण्याच्या 3 मेथड आहेत, आपण बघितल्या. पहिली काय आहे, फॅक्टरायझेशन, दुसरी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी फॉर्म्युला मेथड. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघा ही पहिली जी मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड ती आपण डिस्कस करूयात. ओके, चलो काही यातली एक्झाम्पल्स आपण घेऊयात. फॅक्टरायझेशन मेथड ही काय आहे, खूप सोपी, खूप छान आणि इम्पॉर्टंट मेथड आहे बोर्डच्या दृष्टीने. फॅक्टरायझेशन हे तुम्ही मला वाटतं 7th स्टँडर्ड पासूनच तुम्ही काय करताय, शिकत आला आहात की फॅक्टर्स कसे पाडायचे. फक्त 9th आणि 10thला थोड्याशा एक स्टेप आपल्याला अप जायच्यात. ओके, 9thला एक स्टेप तुम्ही अप गेलाय, आता 10thला थोडीशी पुढची स्टेप्स आपल्याला या एक्झाम्पलमधली करायची. तरीही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व करायचं 1 by 1 आणि स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ठीक आहे, सो बघा, हे x² - 15x + 54 इज इक्वल टू 0 हे काय आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येस, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन सॉल्व करताना तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म. ओके, फर्स्ट आणि सेकंड टर्मची काय करायचे, मल्टिप्लिकेशन करायचे. बघा, तुम्हाला माहिती फर्स्ट टर्म काय आली आहे, x² आली आहे आणि सेकंड टर्म काय, नॉट सेकंड टर्म, थर्ड टर्म. ओके, जी थर्ड टर्म आहे किंवा थर्ड प्लेस आहे ती काय आहे, 54 आहे. तर फर्स्ट आणि थर्ड, बघा इथे करेक्शन, फर्स्ट आणि थर्ड चं प्रॉडक्ट आपल्याला करायचं आहे. तर त्याचं प्रॉडक्ट करूयात आपण. 54 × x², आन्सर काय येणार आहे तुमचं 54x². ओके, सो फर्स्ट टर्म लक्षात आली, फर्स्ट स्टेप तुमच्या लक्षात आली, फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म तुम्हाला करायचं आहे. जो प्रॉडक्ट येईल तो सेकंड स्टेपमध्ये बघा हा x² आहे, म्हणून आधीच आपण x लिहून घेऊयात. एक लक्षात घ्या, एक्सला विसरायचं नाही आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही जे फॅक्टर्स काढता त्यावेळेला बराचदा पेपर चेक करताना लक्षात येतं इथं नंबर
तुम्ही देत फक्त नंबर लिहिताय, त्याचा व्हेरिएबल जो आहे तर तो लिहित नाही आणि त्यामुळे पुढे बरेचसे प्रॉब्लेम येतात एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. त्यामुळे व्हेरिएबल बरोबर घेऊन चला. ठीक आहे. सो 54x² मध्ये 54चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे आहेत, बरोबर, असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्या फॅक्टरची ॲडिशन, बघा ह्या सी टर्मच्या समोर जी क्रिया असेल ना ती क्रिया आपल्याला करावी लागेल आणि त्याची ॲडिशन करून तुम्हाला ती ॲडिशन कोणा एवढी आली पाहिजे, या मिडल टर्म एवढी आली पाहिजे. येस, म्हणजे थोडक्यात काय तर ह्या 54x² असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्याचा आन्सर म्हणजे ज्याची बेरीज, त्या दोन फॅक्टरची बेरीज ॲडिशन काय आली पाहिजे, -15x आली पाहिजे. इज दॅट क्लिअर? सेकंड स्टेप काय आहे, फाइंड फॅक्टर्स. काय करायचे, फाइंड फॅक्टर्स. असे फॅक्टर्स फाइंड करायचे, 2 फॅक्टर्स असे फाइंड करायचे की ज्याचा प्रोडक्ट हा फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म एवढा आला पाहिजे आणि ज्याची ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन कोणा एवढी आली पाहिजे, मिडल टर्म एवढी आली पाहिजे. कोणा एवढी, मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर बघा 54चे फॅक्टर पाडताना एक तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे किंवा टेबल्स तुम्हाला थोडेसे त्या पद्धतीने माहिती पाहिजे, बेसिक. ओके, आणि त्यानुसार आपण लगेचच फाइंड आउट करू शकतो. बघा आता 54 म्हटला तर समजा 2 ने मी डिव्हाइड केलं तर काय येणार आहे, बघा 27 × 2 येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय येणार आहे, = 54. हे 2 फॅक्टर आपल्याला मिळाले, 27 आणि 2 मिळाले की ज्याचा प्रॉडक्ट 54 येतो. एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली, पण दुसरी होतीये का, नाही. दुसरी कंडिशन काय आहे तर याची ॲडिशन तुम्हाला काय पाहिजे, -15 आली पाहिजे. येते का, नाही येणार. 27 + 2 काय आला, 29. येस, त्यामुळे ही कंडिशन अप्लाय होत नाही, हे फॅक्टर नाही आहेत, हे आपल्याला घेता येणार नाहीत. सेकंड समजा आपण केला 18×3, बरोबर आहे. 18×3 पण 54 येतो, पण 18 + 3 काय आला, 21. -15 येतोय का, नाही. तर मग अजून काहीतरी शोधूयात. बघा आठवत आहे का, कोणाच्या टेबलमध्ये 54, 9, 6 आठवत आहे ना. घेऊयात आपण 9, 6 9x आणि 6x. चला, ॲब्सोल्युटली करेक्ट फॅक्टर आपल्याला मिळालेले आहेत, पण आहेत का ते एकदा बघून घेऊयात. येस, बघा 9, 6 54 येतात. येस, आणि याची सम पण 15 येते. पाहिजे का, नाही, -15 पाहिजे. सायन्सचा पण तुम्हाला विचार करता आला पाहिजे. ओके, तर -15 पाहिजे. तर मग एक गोष्ट तुमच्या लक्षात येते, याची सरळ ॲडिशन म्हणजे प्लस करून चालणार नाही. येस, मग आता काय करायचं, व्हॉट अबाउट साईन, काय करायचं ते एक ट्रिक देते मी. हा जो मिडल टर्म आहे ना, त्या मिडल टर्मची साईन ऑलवेज तुम्ही या मोठ्या फॅक्टरला देऊन टाका. ओके, आणि मग काय क्रिया करायची, तुम्हाला ॲडिशन करायची या दोघांची, बरोबर. ॲडिशन करायचे म्हणजे इथे प्लस तर लिहून चालणार नाही, कारण प्लस मायनस काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन होणार आहे. सबट्रॅक्शन तर करायची नाही आहे. ओके, आता कोणता राहिला, साईन मायनस राहिलं तर मायनस देऊन बघा. मायनस काय होतो, प्लस होतो, आणि साईन काय राहणार आहे, मायनस, निगेटिव्हची राहणार आहे. म्हणजे हे दुसरी जी आपली कंडिशन आहे की ज्याची ॲडिशन काय असली पाहिजे, मायनस मिडल टर्म एवढी आली पाहिजे, तर ती येते. त्यामुळे हे जे फॅक्टर आहेत ते फॅक्टर आपण लिहू शकतो. येस, आता फॅक्टर तर आपण शोधले. थर्ड टर्म काय आहे तर आपल्याला काय करायचे आहेत, प्लेस फॅक्टर्स. ओके, ॲट द प्लेस ऑफ मिडल टर्म. मिडल टर्मच्या जागी तुम्हाला काय करायचे, हे फॅक्टर प्लेस करायचे. चला फटाफट आपण प्लेस करून घेऊयात. x² -9x ही काढून टाकूयात, रिप्लेस करूयात. 9x आणि -6x + 54 = 0. इक्वेशनमध्ये आपण काही चेंज केलेले नाहीत. बघा -6 -9 -6 आन्सर काय येणार आहे तुमचं, -15. इक्वेशनमध्ये काही चेंज होत नाही. नेक्स्ट फोर्थ टर्म काय आहे तर मेक 2 ग्रुप्स अँड टेक कॉमन फॅक्टर. तुम्हाला काय करायचे, कॉमन फॅक्टर्स काय करायचे, काढून घ्यायचे. याचे 2 ग्रुप तयार करायचे, पहिल्या दोघांचा आणि शेवटच्या दोघांचा. असे 2 ग्रुप तुम्हाला तयार करायचे आणि त्यातून कॉमन फॅक्टर्स तुम्हाला काय करायचे, काढायचे. आता कॉमन फॅक्टर काढायचे म्हणजेच काय तर यातून काय कॉमन येऊ शकतं. बघा, कोइफिशियंटचा विचार केला तर 9 आहे आणि 1 आहे, काहीच कॉमन नाही आहे. येस, आणि हा एक्स व्हेरिएबलचा विचार केला तर एक्स मात्र इथे कॉमन येऊ शकेल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहिला तुमचा, x -
9. येस, -6 बघा इथे 6ने 54ला डिवाइड करता येतं. 6च्या टेबलमध्ये 54 आहेत, म्हणजे 6 आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो. सो x राहिला. आता कॉमन घेतो म्हणजे काय घेतो हे लक्षात घ्या. जो नंबर आपण आउटसाईडला घेतो ना त्याच नंबरने रिमेनिंग नंबरला डिवाइड करतो. म्हणजे बघा इथे 6ने 6ला मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, 6 कॅन्सल झालं, इथे राहिला x. इथे मायनस साईन असेल तर प्लस मायनस काय होणार आहे, इथे मायनस होणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, या साईडला मायनस असेल तर हे जे आतलं साईड आहे, आतल्या साईडचं जे साईन आहे ते काय करायचं, तुम्हाला ॲब्सोल्युटली चेंज करायचं आहे. प्लसचं असेल तर मायनस, मायनसचं असेल तर प्लस. अँड दिस इज द रूल ऑफ साईन. हे साईनचे रूल आहेत. मनानं सांगते का, नाही, हा साईनचा रूल आहे. फक्त ट्रिक्स सांगितले. इथं मायनस असेल तर इथलं सेकंड टर्मचं जे साईन आहे ते कंपल्सरी काय करा, चेंज करा. प्लसचं काय झालं, -6ने डिवाइड केला की आला हा 9 = 0. म्हणजे बघा आणखीन एक इथे चेक ना, काय बघा आपले फॅक्टर बरोबर आहेत का आपण बघू शकतो. तर हे जे दोन ब्रॅकेट आलेले आहेत आपले, ते जर सेम आले तर आणि तरच आपले फॅक्टर काय असतात, करेक्ट असतात. अदरवाईज काहीतरी गडबड आहे हे लक्षात घ्यायचं. ओके, सो हे सेम आलेत म्हणजे माझे फॅक्टर्स काय आहेत, बरोबर आहेत. एका ब्रॅकेटमध्ये लिहूयात आपण ते जे कॉमन आलेले, सेम आलेले जे काही ब्रॅकेट आहे ते एकदाच तुम्ही लिहायचे आहेत आणि दुसरा ब्रॅकेट तुम्हाला तयार करायचा आहे जे कॉमन फॅक्टर तुम्ही घेतलेत त्याचा, x - 6 = 0. ओके, ॲक्च्युली हे फॅक्टर आलेले आहेत बरोबर, परंतु आपल्याला सोल्युशन ऑफ ॲन इक्वेशन काढायचं आहे. म्हणजे त्या x या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे काढायची, म्हणजेच त्या इक्वेशनचं रूट काढायचं आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी काय करूयात, आयदर x - 9 = 0 असू शकतो आणि x - 6 = 0 असू शकतो. हे का, तर तुम्हाला माहिती आहे किंवा मागे मी सांगितलेलं आहे की जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे जे रूट्स असतात ते ऑलवेज 2 रूट्स निघतात, 2 रूट निघतात. जसे लिनियर इक्वेशनमध्ये व्हेरिएबल x आणि y होते म्हणून xचं आणि yचं सोल्युशन निघालं. हे काय झाले, त्या इक्वेशनचे रूट्स झाले किंवा सोल्युशन झाली. सेम लाईक दिस, या xच्या 2 ज्या व्हॅल्यूज आहेत ते काय झाले, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आलं. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, नेहमी 2 रूट्स असतात. क्वेश्चन विचारला जाऊ शकेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग हाऊ मेनी रूट्स, सो 2 रूट्स हे त्याचा आन्सर असेल. तर हे कसे येतात बघूयात. x = -9 काय झाला, +9, साईड चेंज केल्यानंतर मायनसचा काय होतो तिकडे प्लस. सेम लाईक दिस -6चा इकडे साईड चेंज केल्यावर काय झाला, प्लस. बघा 0 + 6 = 6, नो मॅटर. सो x = काय आला इथे 9 आणि x = 6 आणि हे काय झाले, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन झाले. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण फॅक्टरायझेशन मेथड सांगितली आहे. याचे स्टेप बाय स्टेप सांगितले. स्टेप्स सगळ्या फॉलो करा. पहिली स्टेप फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म. सेकंड स्टेप काय करायचे, तुम्हाला फाइंड द फॅक्टर कसे करायचे ते सांगितलेत. त्याच्यानंतर रिप्लेस करा ते फॅक्टर मिडल टर्मने. ओके, रिप्लेस केल्यानंतर कॉमन फॅक्टर काढा आणि कॉमन फॅक्टर काढल्यानंतर लास्ट स्टेपला तुम्ही काय करू शकता, त्याचे रूट्स मिळवू शकता. येस, सो अजून एक एक्झाम्पल आपण याच पद्धतीचं बघूयात की ज्याच्यामध्ये थोडीशी व्हरायटी, थोडंसं व्हेरिएशन आहे. हे इक्वेशन बघितलं तर तुम्हाला दिसतंय आधीच्या इक्वेशन सारखं नाही. ओके, मग त्याला आधीच्या इक्वेशनमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, शिफ्ट करावं लागेल, त्याला आपल्याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, तर ते करण्यासाठी काय करायचं, हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर आपल्याला नको, येस ना, तर ह्या डिनॉमिनेटरने अख्ख्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. सी, मी इथे लिहिते मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन, बोथ साइड ऑफ एन इक्वेशन बाय एक्स. ओके, तर बघा 6x आपण xने मल्टिप्लाय केलं. बघा -2/x आपण xने मल्टिप्लाय केलं आणि 1 × x केलं. सी, 6 × x काय आला, 6x² मायनस x इथे कॅन्सल झालं, काय आला 2 आणि इथे आला हा 1x. साईड चेंज केली आपण. बघा 6x² हा +1x, हा काय झाला -1x. इथे काहीच साईन नसतं म्हणजे प्लस असतं आणि साईड चेंज केली की तो झाला मायनस आणि हा आला -2 = 0. आणि पहा, हे इक्वेशन आपण जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट केले. पहिली x² टर्म आहे, सेकंड x ची टर्म आहे आणि थर्ड कॉन्स्टंटची टर्म आहे. त्यामुळे कंपल्सरी लक्षात ठेवा,
इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं आहे बाय फॅक्टरायझेशन मेथडने तर तुम्हाला ते इक्वेशन जनरल फॉर्ममध्येच कन्वर्ट करावं लागेल. ओके, अदरवाईज ते तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. चला तर मग जे काही मागच्या इक्वेशनमध्ये आपण स्टेप्स बघितलेल्या त्या स्टेप्स आपण याच्यासाठी सुद्धा काय करूयात, फॉलो करूयात. येस, इक्वेशन इथे मी लिहून घेते. 6x² - 1x - 2 = 0. याच्यामध्ये फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म करूयात. 6 × -2 काय आला तुमचा -12x². ओके, याला x आपण देऊन टाकूयात. बघा 100% मी तुम्हाला सांगते की प्रोडक्ट करताना तुम्ही साईनचा विचार करा, कारण प्रोडक्ट करताना काही फार वेगळं काही करायचं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे प्रोडक्ट करताना दोन्ही संख्यांपैकी एका संख्येला जर मायनस साईन असेल त्या आन्सरला मायनस साईन येतं. याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. कसा होणार आहे 1 बाय 1 बघूयात पुढे. बघा -12x² फॅक्टर पाडूयात की ज्याची इथं सबस्ट्रॅक्शन आहे, मायनस आहे, वजाबाकी आहे, ती काय आली पाहिजे, मिडल टर्म एवढी आली पाहिजे. बघा मिडल टर्मला इथे ओनली x आहे, काय आहे 1x आहे, म्हणजे तुमची जी सबस्ट्रॅक्शन आहे ती काय आली पाहिजे 1x आली पाहिजे, -1x आली पाहिजे. तर बघा आता काय करूया, 12 हा कोणाच्या टेबलमध्ये तुम्हाला माहिती 4 3 = 12 आणि 4तून 3 गेल्यावर 1 राहतात. ॲब्सोल्युटली हा थॉट तुम्हाला क्लिअर आहे. ओके, म्हणजे हा 4x आणि हा काय आला तुमचा 3x. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथलं साईन तुम्ही मिडल टर्मला द्या. येस, मिडल टर्मला द्या. मिडल टर्मचं साईन मोठ्या फॅक्टरला द्या. मिडल टर्मचं साईन मी मोठ्या फॅक्टरला दिलेलं आहे, तो काय आहे -4x. करायची सबस्ट्रॅक्शन म्हणजे इथे काय असणार आहे तुमचं प्लस साईन असणार आहे. ॲब्सोल्युटली ओके. तर या पद्धतीने तुम्ही फॅक्टर काढलेत ते प्लेस करा. मी सांगितलंय मगाशी की प्रोडक्ट हा विथ साईन का लिहायचा आहे, कारण दोन्ही कंडिशन आपण चेक करू शकतो. फर्स्ट कंडिशन याची सबस्ट्रॅक्शन काय आली आहे, मिडल टर्म एवढी आली आहे आणि प्रोडक्ट हा -12 आला पाहिजे, म्हणजे साईनचे पण काही कन्फ्युजन्स इथे तयार होत नाहीत. दोन्ही कंडिशन्स अप्लाय केल्या व्यवस्थित की आन्सरसुद्धा काय येणार आहे तुमचं ॲब्सोल्युटली करेक्ट येणार आहे. रिप्लेस करूयात ही टर्म 6x² - 4x + 3x - 2 बाय देअर फॅक्टर. कोणी रिप्लेस करूयात, त्याच्या फॅक्टरने ही टर्म रिप्लेस करूयात. रिप्लेस केल्यानंतर पुढे बघा 2 2चे आपण ग्रुप तयार केले. आता यातून आपल्याला कॉमन फॅक्टर्स काढायचे. कॉमन काढताना काय विचार करा, 4 आणि 6. बरं, यातून काय कॉमन निघेल किंवा कोणाच्या टेबलमध्ये असतील, तो यू नो दॅट की 4 आणि 6 कोणाच्या टेबलमध्ये, 2च्या टेबलमध्ये. तर मी 2 कॉमन घेऊ शकते. x² x मधून काय कॉमन निघाला, x कॉमन निघाला, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहिला तुमचा इथे 2 3 = 6 म्हणजे इथे आला 3x, मध्ये मायनस साईन आहे 2 2 = 4. x ऑलरेडी आपण कॉमन घेतलाय म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 3x - 2. ओके, आता इथे बघा 3 आणि 2 मध्ये काही कॉमन निघतं का, नाही निघत. असंही थॉट करूयात 3 आणि 2 कोणाच्या टेबलमध्ये, 1च्या टेबलमध्ये. चालेल, काही कॉमन निघालं नाही तर 1 तुम्ही काय करू शकता, कॉमन घेऊ शकता. दोन्ही थॉट तुम्हाला दिलेले आहेत. येस, सो +1 मी काय केला, कॉमन घेतला, म्हणजे इथे काय राहिला 3x - 2 = 0. 1 ने डिवाइड केल्यावर काय राहणार आहे 3x - 2. इथे बघा दोन्ही ब्रॅकेट आपले सेम आलेत, त्यामुळे फॅक्टर आपले ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. ओके, ते कॉमन जे आलेले आहेत ब्रॅकेट ते मी इथे लिहिते 3x - 2 एकात आणि राहिलेले जे आहेत ते दुसऱ्यात लिहिते 3x + 2. दोन्ही ब्रॅकेट्स तयार झालेत = काय आला 0. आता याला सेपरेट करा. काय आला बघा 3x - 2 = 0. का सेपरेट करायचं, फॉर गेटिंग 2 सोल्युशन्स. येस, अँड 2x + 1 = 0. सो 3x = -2 इकडे आल्यावर +2 झाला आणि x = 3 मल्टिप्लाय इथे 2ला काय होणार आहे डिवाइड बाय चेंजिंग साइड. सो x = काय आला 2/3. अँड सेम लाईक दिस 2x = +1 हा काय आला तुमचा -1 अँड x = काय आला मायनस हा 2 मल्टिप्लाय चेंजिंग साइड इट गेट्स डिवाइड. सो x = काय आला -1/2 अँड दिस इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. या इक्वेशनचं हे काय आहे सोल्युशन आहे. अतिशय स्टेप बाय स्टेप आणि प्रॉपरली ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. पहा, पहिली तर गोष्ट अशा टाईपचं इक्वेशन आलं की अजिबात घाबरायचं नाही आहे. फ्रॅक्शनमध्ये असेल तर डिनॉमिनेटरने होल इक्वेशनला तुम्ही मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही इक्वेशन मिळेल
तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि आफ्टर दॅट फॅक्टरायझेशन ज्या काही 4 to 5 स्टेप्स मी सांगितल्यात त्या प्रॉपरली फॉलो करा. तुमचं सोल्युशन हे ॲक्युरेट येणारच आहे. ठीक आहे. सो या प्रॅक्टिस सेटमधली काही एक निवडक जी एक्झाम्पल आहेत तर ती एक्झाम्पल आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहेत. तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ह्या चॅनलला. छान छान कमेंट्स पण तुमच्या माझ्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. आणि बघा, यासारखे आणखीन काही व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील, जे काही कंटेंट्स आहेत ते कंटेंट माझ्याकडून शिकायचे असतील, पूर्ण हा चॅप्टर आणि पूर्ण मॅथ्स 1चा जर स्टडी करायचा असेल तर तुम्ही नक्कीच प्ले स्टोअरला जाऊन दिशा डिजिटल ॲप डाउनलोड करू शकता आणि माझे सगळे जे व्हिडिओज आहेत तर ते पाहू शकता. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा मला कळवा. आजच्यासाठी एवढंच पुरे. आपण थांबूयात. थँक्यू सो मच.